नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा महत्त्वपूर्ण निर्णयावर बोलणार आहोत ज्याने राज्यातल्या स्पर्धा परीक्षांच्या विश्वात अक्षरशः खळबळ उडवून दिलीये. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाचं संपूर्ण चित्रच बदलून टाकणार आहे. अधिकृत कागदपत्रांच्या आधारे हा नवीन नियम नेमका काय आहे आणि त्याचे लाखो उमेदवारांवर भविष्यात काय परिणाम होतील हे आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आज आपण नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत ते अगदी थोडक्यात पाहूया. सुरुवातीला आपण नवीन आरक्षण नियम काय आहे ते पाहू. त्यानंतर शासनाच्या मते सवलतीची व्याख्या काय आहे ते बघू. पुढे काही प्रत्यक्ष उदाहरणे, या निर्णयामागची पार्श्वभूमी, सध्याचं आरक्षणाचं स्वरूप आणि शेवटी आगामी परीक्षांवर होणारा परिणाम असा आपला आजचा प्रवास असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून. हा नवीन आरक्षण नियम नेमका आहे तरी काय? या निर्णयाचा जो मूळ आधार आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचं हे अधिकृत इन्फोग्राफिक. हा तोच महत्त्वाचा दस्तावेज आहे ज्याने ओपन कॅटेगरी म्हणजेच खुल्या प्रवर्गात नक्की कोण येऊ शकतं आणि कोण नाही याचे सगळे नियमच आता नव्याने आणि अत्यंत कडक स्वरूपात मांडले आहेत. आता यातला सर्वात कळीचा मुद्दा काय आहे माहितीये? जर कोणत्याही उमेदवाराने राखीव प्रवर्गाअंतर्गत मिळणाऱ्या कोणत्याही सवलतीचा लाभ घेतला तर तो उमेदवार ओपन कॅटेगरीच्या जागेवर दावा करूच शकणार नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर उमेदवाराकडे मेरिट लिस्टमध्ये कितीही जास्त मार्क्स असू देत, जर त्याने सवलत घेतली असेल तर त्याच्यासाठी ओपनचे दरवाजे पूर्णपणे बंद होतात आणि त्याची निवड केवळ त्याच्या राखीव प्रवर्गातूनच होते. आता साहजिकच असा प्रश्न पडतो की या नियमात वारंवार येणारा सवलत हा शब्द नेमका कशासाठी वापरलाय? शासनाच्या लेखी सवलत म्हणजे काय ते आपण बघूया. शासनाने अधिकृत सूत्रात या 5 सवलतींची अगदी स्पष्ट यादी दिली आहे. पहिली वयोमर्यादा, दुसरी शैक्षणिक पात्रता, तिसरा अनुभव, चौथी परीक्षेची संधी आणि 5वी म्हणजे परीक्षा शुल्क. आता इथे थोडा विचार करा. जर एखाद्याने फक्त परीक्षा फी कमी भरली असेल ना, तरीही तो तांत्रिकदृष्ट्या सवलत घेतल्याच्या व्याख्येत बसतो. म्हणजे केवळ काही रुपयांच्या सवलतीमुळे उमेदवार थेट ओपन कॅटेगरीच्या शर्यतीतून बाहेर पडतो. हे सगळं थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं. म्हणूनच आपण काही प्रत्यक्ष उदाहरणे पाहूया, म्हणजे शासनाला नक्की काय म्हणायचंय ते अगदी स्पष्ट होईल. शासनाने दिलेली ही 2 उदाहरणं बघा. समजा पहिल्या उदाहरणात एका ओबीसी उमेदवाराने वयाची किंवा फीची सवलत घेतली. आता त्याने परीक्षेत टॉप जरी केलं तरी त्याची निवड फक्त आणि फक्त ओबीसी कोट्यातूनच होणार. पण दुसऱ्या बाजूला जर एखाद्या एससी उमेदवाराने अशी कोणतीही सवलत घेतली नाही तर मात्र तो गुणवत्ता यादीत आल्यास ओपनच्या जागेवर नक्कीच हक्क सांगू शकतो. थोडक्यात काय तर तुमचा प्रवर्ग कोणता आहे यापेक्षा तुम्ही सवलत घेताय की नाही हे तुमचं भवितव्य ठरवणार आहे. बरं, हा एवढा मोठा आणि कडक निर्णय सरकारने अचानक का घेतला, यामागील पार्श्वभूमी काय आहे ते समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. खरं सांगायचं तर हा निर्णय रातोरात घेतलेला नाही. या आधीच्या नियमांमधल्या अस्पष्टतेमुळे सर्वोच्च न्यायालयात सारखे कायदेशीर खटले उभे राहायचे आणि भरती प्रक्रिया रखडायची. हे टाळण्यासाठीच शासनाने हे पाऊल उचलले. अधिकृत माहितीनुसार केंद्र सरकार आणि गुजरात राज्याच्या धोरणांचा अभ्यास करून अगदी त्यांच्याच धर्तीवर हे स्पष्ट धोरण आता महाराष्ट्रात लागू करण्यात आलं आहे. इथे आपण एका अत्यंत महत्त्वाच्या बारकाव्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ओपन कॅटेगरी आणि अराखीव म्हणजेच अनरिझर्व्ड या दोन्ही गोष्टी एक नाहीत. सामान्यतः हे 2 शब्द आपल्याला एकच वाटतात, पण नवीन धोरणानुसार गुणवत्ता यादी तयार करताना यांच्यात मोठा फरक आहे. सवलत घेणारा गुणवत्ताधारक उमेदवार आता थेट अनरिझर्व्डमध्ये जाऊ शकत नाही. हा नियम इथे अगदी स्पष्टपणे काम करतो. या नव्या नियमाचा राज्यावर किती व्यापक परिणाम होईल हे जाणण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रातील आरक्षणाचं सध्याचं नेमकं स्वरूप काय आहे यावर एकदा नजर टाकावी लागेल. हा संपूर्ण तक्ता जर आपण पाहिला तर राज्यात सध्या एकूण 10 मान्यताप्राप्त प्रवर्ग आहेत आणि त्यांची टक्केवारी इथे सविस्तर दिली आहे. अनुसूचित जाती आणि जमातींपासून ते ओबीसी, मराठा समाज आणि EWS अशा सर्व प्रवर्गांची मिळून एक अतिशय विशिष्ट अशी टक्केवारी राज्यात लागू आहे. आणि साहजिकच हा नवा नियम या सगळ्याच प्रवर्गांमधील उमेदवारांच्या समीकरणांवर थेट परिणाम करणार आहे. आता वळूया आपल्या सर्वात शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे. या सगळ्याचा आगामी परीक्षांवर नेमका काय परिणाम होईल? याचे परिणाम खरोखरच दूरगामी असणार आहेत. एक गोष्ट तर निश्चित आहे की ओपनच्या जागांसाठी आता स्पर्धा प्रचंड वाढणार आहे. दुसरीकडे जे उमेदवार पूर्णपणे राखीव जागांवर अवलंबून आहेत त्यांच्या जागा अधिक सुरक्षित राहतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नियम MPSC, पोलीस भरती तसेच सरळ सेवा भरती यांसारख्या राज्याच्या सर्वच प्रमुख परीक्षांना लागू होणार असल्यामुळे लाखो उमेदवारांवर याचा थेट आणि मोठा प्रभाव पडेल.
शासनाच्या नियमातली ही एक ओळ खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. उमेदवारांनी फॉर्म भरताना कोणतीही सवलत घेतल्यास हे धोरण लागू होईल. म्हणजे काय तर आता प्रत्यक्ष परीक्षेच्या आधीच म्हणजे अगदी सुरुवातीला फॉर्म भरतानाच उमेदवारांना त्यांची रणनीती ठरवावी लागणार आहे. एकदा फॉर्ममध्ये सवलत घेतली की तो निर्णय भविष्यात कोणत्याही टप्प्यावर बदलता येणार नाही. आता सर्वात मोठा विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की गुणवत्तेवर निवडलेला राखीव उमेदवार ही संकल्पना स्पर्धा परीक्षांच्या विश्वाला कायमस्वरूपी कशी बदलेल. फॉर्म भरताना केवळ काही रुपयांची फीची सवलत घ्यावी की थेट ओपनमधून लढण्याची तयारी ठेवावी. या एका कडक नियमामुळे भविष्यातील लाखो उमेदवारांना आता स्वतःच्या क्षमतेचा आणि अर्ज भरण्याच्या रणनीतीचा अगदी नव्याने विचार करावा लागणार आहे. याच एका महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. माहिती अत्यंत महत्त्वाची होती, नक्कीच विचार करा.